नमस्कार. कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत रयत शिक्षण संस्था सातारा संचलित विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्पामध्ये आज आपण बायोलॉजीचा 8 नंबरचा टॉपिक रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा याच्यावरती आपण स्टडी करतोय. MST CET साठी एकूण 8 मार्काचे प्रश्न याच्यावरती विचारले जाऊ शकतात. कंटेंट ऑफ सर्क्युलेशन याच्यामध्ये आज आपण हे की पॉइंट स्टडी करणार आहोत. ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सर्क्युलेशन इन ॲनिमल्स, सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमन. याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये मग ब्लड वेसल्स असेल, हार्ट, ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये ब्लड, कार्पस्कल्स, व्हाईट कार्पस्कल्स, थ्रोम्बोसाइट्स मीन्स प्लेटलेट्स. दुसरा महत्वाचा घटक आहे हार्ट आणि ब्लड वेसल्स, दॅट इज आर्टरीज and veins and capillaries. Blood pressure, electrocardiogram and lymphatic system. These all contents we are going to discuss here. Now let's start. Transportation in living organism. तुम्हाला माहिती आहे ट्रान्सपोर्टेशन मीन्स ट्रान्सपोर्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. याच्यामध्ये इन अमिबा, पॅरामेसियम किंवा प्लांटच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर रूट हेअर सेल्स ऑफ प्लांट्स and WBCs in animals, they show streaming movement. It is called as cyclosis. And this type of movement, it is intracellular transport. In sponges and coelotrophs, around these animals, water is circulated. So, water is circulated in the body cavities. In roundworms, the body fluid is moved around the visceral organ, the contraction of body wall and muscles. This is called as extracellular transport. So focus on this extracellular transport. That example is roundworm. Next, circulation in animals. Now here we are going to discuss about human being. But before that, types of blood vascular system. There are two types of blood vascular system: open circulatory system and closed circulatory system. Let's see here what is the difference between open and closed circulatory system. In open circulation, blood circulated through the body cavity, and in closed circulation, blood is circulated all over the body but through a network of blood vessels. मी इथे तुम्हाला एक आवर्जून एक एक्झाम्पल देईन. ज्या पद्धतीनं नदीचं पाणी पूर आल्यानंतर संपूर्ण गावामध्ये रस्त्यावरती येतं, त्याला कोणत्याही प्रकारचं लिमिट नसतं. विदाउट एनी ब्लड वेसल्स दे आर फ्लो एव्हरीवेअर. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ओपन सर्क्युलेशन. आणि क्लोज सर्क्युलेशन म्हणजे नदीचं पाणी प्रॉपर चॅनल किंवा प्रॉपर कॅनल मार्फत तुमच्या घरापर्यंत तुमच्या टॅप वॉटरला म्हणजे नळाला येतं. आणि घरातून असलेलं ड्रेनेज वॉटर असेल, प्रॉपर कॅनल, they are throw inside the river bank. प्रॉपर चॅनल किंवा दॅट इज अ ब्लड वेसल, आर्टरी, व्हेन्स, कॅपिलरीज या प्रॉपर कॅनल मार्फत ब्लड सर्क्युलेट होतं. दॅट इज अ क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. विसेरल ऑर्गन्स. विसेरा म्हणजे इम्पॉर्टंट व्हायटल ऑर्गन्स जे आहेत विच आर लाईज इन द ब्लड फिल्ड बॉडी कॅव्हिटी. पण क्लोज सर्क्युलेशन मध्ये काय आहे? ब्लड फ्लोज विदिन द ब्लड वेसल्स मीन्स arteries and veins and capillaries. They does not come in direct contact with the body tissue. So proper channel आहे इथे blood vessels. तिसरा फरक काय आहे? Exchange of materials takes place directly between the blood and tissue. जे काही एक्सचेंज ऑफ O2 CO2 असेल, जे काही एक्सक्रिटरी वेस्ट आहे, याचं एक्सचेंज जे आहे ते ब्लड वेसल्स शिवाय त्या ब्लड आणि टिश्यू मध्ये होत असेल. इकडे एक्सचेंज ऑफ मटेरियल्स बिटवीन ब्लड अँड बॉडी टिश्यू थ्रू द फ्लुइड. सी, फोकस ऑन इट. द मेन वर्ड इज lymph. That fluid is called as lymph. Another difference, open circulatory system, it does not contain a pigments. Underline this. Hemoglobin pigments is absent, so it is a colorless and the blood flows in low pressure. In close, it contains respiratory pigments,
हिमोग्लोबिन, HB, हिमोग्लोबिन हा पिगमेंट जो आहे तो आपल्या आरबीसीज वरती असतो आणि त्याच्यामुळे आपल्या रक्ताला लाल कलर येतो. सो इट कंटेन्स हिमोग्लोबिन पिगमेंट फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ O2 and CO2 and blood flows with high pressure. Example of open circulation, arthropods and molluscas. These are lower invertebrates, and example is all vertebrates, higher molluscs and annelids. These examples are asking for the CET exam. Now we are focused on the double circulation in human being. See, double circulation, why it is called as double circulation in human being? Because the blood flows from heart to lungs. Deoxygenated blood flows from heart to lungs and it oxygenated and again comes into the heart. So by the lungs, blood is circulate. It is called as the pulmonary circulation. Pulmonary, the name is pulmonary for the lungs. Pulmonary circulation. Another, at the same time, the blood flows from heart to body, supplies oxygenated blood and it forms deoxygenated and it again comes in heart by this superior and inferior vena cava. So it is called as systemic circulation. So at the same time, two types of circulation takes place in human being. So it is called as double circulation. See, heart pumps deoxygenated blood to the lungs. Again it comes in heart. So it is called as pulmonary circulation. And oxygenated blood pumped from heart to body parts, then come back to the heart. This is called as systemic circulation. Example asking for the MCQ, birds and mammals. Are you understand? Now circulatory system in human. Human circulatory system, it is composed of mainly three parts. Which are these? Blood vascular system, that is arteries, veins and capillaries, heart and blood. Then second is lymphatic system. We will discuss in detail now. Blood vascular system. It is composed of blood, second blood vessels, and third one is heart. What is the function? The function is transport of all materials, hemostasis. Hemostasis means maintain the internal temperature of the body according to the external environment. That ability of that human being, it is called as homeostasis. And last one is protection. Let's see the next slide. Blood composition and coagulation. Study of blood. That 1 mark asking question for board. What is a hematology? Hematology means to study. Hemo means blood. Study of blood is called as hematology. It is a red color. Why it is a red color? Because on the RBCs, hemoglobin pigment is present. So that color, it becomes red. It is a red color. Blood is made from the connective tissues. It is derived from embryonic mesoderm. Just underline this because asking for the MCQ. What is a mesoderm? At the time of embryonic development, they have the form, the zygote is developed 3 germ layers, ectoderm, endoderm and mesoderm. So mesoderm, embryonic mesoderm, so that from that mesoderm, the blood is formed. In average adult, how many blood present? It is 4 to 6 liter blood in average adult. What is the structure of blood? It is a slightly alkaline. You know very well what is the alkaline, acidic and neutral. Below the 7, it is acidic. Got it point? 7 is a neutral and above the 7, the pH, it shows the alkaline form. Salty and viscous, म्हणजे चिकट आहे थोडासा. And heavier than the water. त्याची density, त्याची घनता ही पाण्यापेक्षा जास्त आहे. Blood has 2 main components. Plasma, it occupies 50% of the blood.
And formed elements means महत्वाचे formed elements कुठले आहेत? That is WBCs, RBCs and platelets. They are 45%. And these plasma and formed elements, they are separated by which process? It is called as centrifugation. Centrifugation means that machine, in that machine test tube, they pour the blood and 1000 round per minute. After that, the formed elements, they are settled down and the viscous plasma which are floating out in the test tube. Now the plasma. Let's see what is the plasma. Plasma, it is a 55% of the total blood. It is a straw colored, slightly alkaline, viscous आहे आता सांगितलं. It consists of number of components. MCQ question asking on this chart. So remember this chart. Listen, study carefully. Water 90%. Remember it. Protein, that is albumin, globulin, propionine, protein 7 to 8%. Inorganic salt 1%, other 1 to 2%. Whatever we are taking in our diet, that is metabolic activities. So glucose, their complex food material is converted into the simple form, and that simple form is glucose, amino acid, fatty acid, triglycerides, and so on. So these are 1 to 2%. They are present in plasma. Now formed elements. RBCs, WBCs and platelets. These are the three formed elements, collectively called as formed elements. Human blood contains 3 types. These are 3. Now see, on every point for the MCQ, MST CET exam or also state board exam, section A, 10 mark MCQ, very important questions are asking from these WBCs, RBCs and platelets in detail. So study in detail on these points. Circular, what is the structure of RBCs? It is a biconcave. Biconcave, अंतर्वक्र, दोन्ही बाजूनी अंतर्वक्र असतात. सर्क्युलर तर आहेच, पण दोन्ही बाजूनी बायकॉन्केव्ह नेचर आहे. ई न्यूक्लिएटेड मीन्स विदाउट न्यूक्लियस, विदाउट म्हणजे नॉन न्यूक्लिएटेड, दॅट इज ई न्यूक्लिएटेड. रेड, वाय? ड्यू टू ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट्स, हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. हे आकडे अतिशय महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. 5 to 5.8 मिलियन्स पर मिलीमीटर क्युबिक इन मेल्स मध्ये. फिमेल मध्ये टोटल काउंट आहे आरबीसीचा 4.3 to 5.2 मिलियन्स पर मिलीमीटर क्यूब. हे युनिट अतिशय महत्वाचं आहे. रिमेंबर इट. दिस इज कॉल्ड एज टोटल आरबीसी काउंट. लाईफ स्पॅन म्हणजे त्याचं किती दिवस, एक आरबीसी किती दिवस जगू शकतो? 120 डेज. फॉर्मेशन ऑफ आरबीसी. सी, पोएसिस म्हणजे टू फॉर्म. आरबीसीस तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला इरिथ्रोपोएसिस असं म्हणायचं. आरबीसीस आर प्रोड्युस्ड फ्रॉम हेमॅटोसाइटोब्लास्ट. फॉर्म्ड इलेमेंट्स. नाव आता हा आरबीसीस 120 दिवसांनी जर प्रत्येक 120 दिवसांनी जर मरत असेल तर नवीन सेल पण तयार झाला पाहिजे. मग तो कुठे तयार होतो? सी, फिटस, लहान मुलांच्या मध्ये कुठे तयार होतो? अंडरलाईन. लिव्हर अँड स्प्लीन. अँड इन अडल्ट यू नो रेड बोन मॅरो. आपले जे फोरलिम्स आहेत, फोरलिम्स आणि हँडलिम्स, ह्या हँडलिम्स हे लॉंग बोन्स आहेत. या लॉंग बोन्सच्या आतमध्ये जी कॅव्हिटी आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आहे रेड बोन मॅरो, या रेड बोन मॅरो मध्ये आरबीसीचं प्रोडक्शन इन अडल्ट. इन्क्रीज इन नंबर. आता बघा हे सगळं ऍव्हरेज लेवलमध्ये असायला पाहिजे, पण जर आरबीसीची संख्या वाढली तर त्याला काय म्हणायचं बघा? पॉलिसायथेमिया. आरबीसीची संख्या घटली, इरिथ्रोसाइटोपेनिया. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, हे जे नेम्स आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. हार्मोन, अंडरलाईन. इरिथ्रोपोएटिन ऑफ किडनी सेल. दे स्टिम्युलेट म्हणजे ते प्रेरणा देतात, उत्तेजित करतात. स्टिम्युलेट द प्रोडक्शन ऑफ आरबीसीज. आरबीसीज बाय द एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेज. कार्बोनिक अनहायड्रेज या एन्झाईमच्या साह्यानं आरबीसीचं प्रोडक्शन होतं. काय फंक्शन आहे आरबीसीचं?
रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, O2 CO2 चे एक्सचेंज करणं, मेंटेन पीएच लेवल मेंटेन करायला हवं. पीएच मगाशी आपण बघितलंय, पीएच सुद्धा मेंटेन होणं अतिशय गरजेचं आहे. विस्कॉसिटी ऑफ ब्लड, दे कॉन्ट्रीब्युट इन द प्रोसेस ऑफ क्लॉटिंग. जस्ट इमॅजिन, एखादी जर दुर्घटना झाली आणि त्याच्यामध्ये एखादा हात तुटला किंवा एक साधं बोट तुटलं, मी नेहमी सांगते तुम्हाला, जर बोट तुटलं तर सगळा बॉडीवरला जो ब्लड फ्लो आहे तो बाहेर निघून जाईल अँड द पर्सन बिकम डेथ. मग असं का होत नाही? हात तुटला, पाय तुटला, एखादा बॉडी पार्ट डॅमेज झाला किंवा कट झालं, नर्व कट झाली, ब्लड वेसल रप्चर झालं, तर सगळंच्या सगळं ब्लड फ्लो होतं का? नाही होत. का? बिकॉज इट हॅज टू ॲबिलिटी ऑफ क्लॉटिंग. हे कसं होणार आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. हिमॅटोक्रेट इज द रेशो व्हॉल्यूम ऑफ आरबीसीज टू टोटल आरबीसीज व्हॉल्यूम. White blood cells, it is also called as leukocyte. They are colorless. RBCs is red color. Why? Due to hemoglobin pigment. It is colorless. RBCs मध्ये न्यूक्लियस आहे का? नाही. इथे WBCs मध्ये न्यूक्लियस आहे. अमिबॉइड अँड लार्जर दॅन आरबीसीज. अमिबॉइड म्हटलं इथे. वाय अमिबॉइड? कारण अमिबा जसा इरेग्युलर शेप आहे, तेव्हा गरज पडली तर फॉरेन सेलनं जर आपल्या बॉडीमध्ये एंट्री केली तर ब्लड वेसल्सच्या बाहेर जाऊन, यू अंडरस्टँड, ब्लड वेसल्सच्या बाहेर जाऊन त्या अमिबासारखा शेप, जसा पुढचा फॉरेन पार्टिकल असेल त्याप्रमाणे ते स्वतःचा शेप बनवतात. अँड फॅगोसायटोसिस और पिनोसायटोसिस मेथडने दे एनगल्फ दॅट फॉरेन सेल और डिस्ट्रॉय द फॉरेन सेल. Due to their amoeboid movement, they can move out of the capillary walls, and that process is called as, see, what is diapedesis? What is that process? The movement away from that blood vessels, बाहेर जाऊन, away, they can move out the capillary wall. Capillary walls, very small hairline. आणि त्याच्यापेक्षा कॅपिलरी वॉल पेक्षाही बाहेर जाऊन ते स्वतः तसं मोठं रूप धारण करतात आणि जसा पुढचा फॉरेन सेल आहे त्या प्रमाणात त्याचा मोठा असा अँड एनगल्फ ही कपॅसिटी या WBCs मध्ये आहे. आणि म्हणून त्याला काय म्हणायचं आहे? दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज डायपेडेसिस. अ नॉर्मल ॲडल्ट हॅज 5000 to 11,000 WBCs पर मिलीमीटर क्यूब ऑफ द ब्लड. डिक्रीज इन नंबर, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डिक्रीज झालं, ल्युकोपेनिया. सी, ल्युकोपेनिया. मगाशी काय होतं रे? मगाशी काय होतं? डिक्रीज इन नंबर ऑफ आरबीसीज, डिक्रीज इन नंबर. इरिथ्रोसाइटोपेनिया, डिक्रीजला काय नंबर शब्द आहे? पेनिया. सी, पेनिया. आणि टेम्पररी इन्क्रीज इन नंबर ऑफ आरबीसीज, याला काय म्हणायचंय? सायटोसिस, ल्युकोसायटोसिस. आरबीसीजला काय आहे? पॉलिसायथेमिया. कन्सेप्ट लक्षात ठेवा. You have to make a memory map. Leukemia. Leukemia, it is a type of blood cancer. Do you know the cancer? Uncontrolled growth of cell. Uncontrolled growth of WBCs. It is a type of blood cancer. It is called as leukemia. Function काय आहे बघा? Mainly concerned with defense mechanism. आर्मी जशी आहे की नाही आपली, त्या आर्मी सारखं काम करतात. Mechanism, and that is protection of the body. We will discuss in detail how which type of protection they are doing. Now WBCs. आता बघा, WBC चे प्रामुख्याने इथे दोन प्रकार आहेत. ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे त्या सेल्स मध्ये, आपल्याला माहिती आहे सेल आहे, इथं न्यूक्लियस आहे, आणि न्यूक्लियस मध्ये काय असतं रे? सायटोप्लाझम. पण काही सायटोप्लाझम मध्ये जर असे ग्रॅन्युअल्स असतील तर त्याला म्हणायचं ग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युअल्स नसतील तर त्याला म्हणायचं अग्रॅन्युलोसाइट्स. सो ग्रॅन्युलोसाइट्स असलेले अकॉर्डिंग टू द स्टेन म्हणजे टू डाय दॅट ऑब्जेक्ट, त्याच्या न्यूट्रोफिल, इओसिनोफिल. जर ऍसिडिक स्टेन वापरलं आणि जर ते ग्रॅन्युअल्स आपल्याला जर मायक्रोस्कोप खाली दिसत असतील तर तो इओसिनोफिल्स आहे. बेसोफिल म्हणजे अल्कलाइन फॉर्म, मिथिलिन ब्ल्यू हा स्टेन जर वापरला आणि आपण जर मायक्रोस्कोप खाली जर तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसला, ते ग्रॅन्युअल्स दिसले अल्कलाइन स्टेन वापरून, तर तो जो आहे WBC बेसोफिल आहे. अग्रॅन्युलोसाइटचे लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स. इथं हे जे काय टाइप्स दिलेले आहेत
त्याच्यामध्ये न्यूक्लियसचं लोब किती आहे, स्पेरिकल आहे, 2 लोब आहे, बाय लोब आहे, और सिंगल लोब आहे, किडनी लोब आहे, किडनी सारखं स्ट्रक्चर आहे न्यूक्लियसचं, त्याच्यानुसार हे त्याचे प्रकार पडलेले आहेत. सी, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रॅन्युलोसाइट्स अँड अग्रॅन्युलोसाइट्स? डेफिनेशन काय आहे बघा, इट कंटेन्स ग्रॅन्युअल्स इन द सायटोप्लाझम, त्याला म्हणायचं ग्रॅन्युलोसाइट्स. अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये ग्रॅन्युअल्स आहेत का? नाही. सेल प्रोड्युसेस. किती प्रकारचे ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये किती प्रकारचे सेल्स तयार होतात? 3. बेसिक स्टेन वापरल्यामुळे जे दिसतात ते बेसोफिल. ऍसिडिक आणि बेसिकचा काही फरक पडत नाही, बफरिंग. न्यूट्रल, न्यूट्रोफिल. आणि ऍसिडिक स्टेन वापरल्यामुळे जे दिसतात मायक्रोस्कोप खाली, दॅट ऑब्जेक्ट और दॅट सेल, इओसिनोफिल. आणि अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये 2 प्रकार आहेत, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स. आता याची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती. ग्रॅन्युलोसाइट्स आर इन्व्हॉल्वड इन इनेट इम्युनिटी. व्हॉट इज इनेट इम्युनिटी? इनेट इम्युनिटी म्हणजे फ्रॉम मदर टू हिज चाइल्ड, सॉरी टू हर चाइल्ड. ती आईकडून तिच्या मुलाला जे जन्मजात मिळते इम्युनिटी, प्रतिकार शक्ती जन्मजात मिळते, ती इनेट इम्युनिटी. आणि जन्मानंतर बाय वॅक्सिनेशन, डोस किंवा अँटीबायोटिक आपण औषधं घेतो, त्याच्यामुळे जी इम्युनिटी प्राप्त होते त्याला काय म्हणायचं? अडॅप्टिव्ह इम्युनिटी. अग्रॅन्युलोसाइटची इम्युनिटी कुठली आहे? अडॅप्टिव्ह टाईप आहे. ओरिजिन कुठे तयार होतात? ओरिजिनेट फ्रॉम मॅरो, लॉंग बोन मॅरो. आणि हे फ्रॉम लिम्फ नोड्स. लिम्फ नोड्स, व्हॉट इज अ लिम्फ नोड्स? वी विल डिस्कस इन डिटेल इन द नेक्स्ट स्लाइड. काय झालं का? हा, नाव इओसिनोफिल. मगाशी म्हणालो तसं ऍसिडिक स्टेन. Just see. Wait 1 minute. एओसिनोफिल कारण ऍसिडिक स्टेन आहे. जस्ट 1 minute. हा, याच्यामध्ये न्यूक्लियस कसा आहे हे महत्वाचं आहे. न्यूक्लियस आहे डबल लोबड म्हणजे बाय लोबड आहे, यू शेप्ड स्मिअर आहे, ऍक्टिव्ह व्हेन ॲलर्जिक इन्फेक्शन ऑकर्स, युजली फाउंड इन कनेक्टिव्ह टिश्यू, अंडरलाइन दिस स्टमक अँड इंटेस्टाइन. इओसिनोफिलचं काय काम आहे? फॅगोसायटिक. दे टार्गेट अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस. न्यूट्रोफिल, they are abundant in nature. Buffer solution, that is a basic. It has a single nucleus with multiple lobes. Multiple lobes. They chemically drop bacteria and migrate toward the infection site. They act as a lysosomes, digest cellular macromolecules. Phagocytic. 11वी मध्ये झालेला आहे. What is phagocytosis and pinocytosis? They engulf bacteria. बेसोफिल म्हणजे काय? बेसिक डायले आयडेंटिफाय होतात, अबंडंट इन नेचर आहे, मल्टी लोब्ड न्यूक्लियस आहे. दे हॅव हिस्टामाइन अँड हेपॅरिन. हिस्टामाइन आणि हेपॅरिनच्या साह्यानं ब्लड कोॲग्युलेशन प्रोसेसमध्ये बूस्ट होतात. हिस्टामाइन ऍक्ट्स ड्युरिंग ॲलर्जिक रिस्पॉन्स. हेपॅरिन ब्लड क्लॉटिंगसाठी मदत करतात. अग्रॅन्युलोसाइट मगाशी आपण बघितलेलं आहे. लिम्फोसाइट आणि मोनोसाइट्स हे 2 प्रामुख्याने प्रकार आहेत. लिम्फोसाइट्स बघा, टोटल डब्ल्यूबीसीच्या 25 ते 30% डब्ल्यूबीसीच्या 25 ते 30% आहेत. फंक्शन्स काय? तर बी लिम्फोसाइट्स बघा, मॅच्युअर बोन मॅरो मध्ये ते तयार होतात. रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॉडीज प्रोडक्शन, प्रतिजैविके तयार करण्यासाठी तयार करतात. टी लिम्फोसाइट्स, आता याच्यामध्ये हे टी लिम्फोसाइट्स कुठे तयार होतात? थायमस, रिस्पॉन्सिबल फॉर सेल मेडिएटेड इम्युनिटी. आता या टी लिम्फोसाइटचे 4 प्रामुख्याने प्रकार आहेत अकॉर्डिंग टू देअर फंक्शन. त्याचे जे फंक्शन आहेत त्याच्यावरूनच त्याची नावं लक्षात ठेवा. हेल्पर म्हणजे मदत करतात, टी किलर सेल म्हणजे किल करतात, मेमरी म्हणजे लक्षात ठेवणे, आणि चौथा आहे सस्पेन्सर टी सेल. हे रिपीट तेच आहे. फॅगोसायटोसिस. पुढे बघूया. हा, प्लेटलेट्स. प्लेटलेट्सला दुसरं नाव आहे थ्रोम्बोसाइट्स. These cellular fragments, they are large cells, मेगा. लार्ज म्हणजे मेगा, छोटा असेल तर मायक्रो असं म्हणतो. मग लार्ज सेल आहेत त्याला मेगा कॅरिओसाइट्स म्हणायचं.
ते कुठे तयार होतात? बोन मॅरो मध्ये तयार होतात. विदाउट न्यूक्लियस आहे. टोटल काउंट 2.5 to 4.5 lakhs millimeter per cube of blood. नंबर ऑफ थ्रोम्बोसाइट डिक्रीजेस, त्याला म्हणायचं मग अशी बघितलं की नाही आपण, डिक्रीज नंबर कमी होत असेल तर पेनिया, थ्रोम्बोसाइटोपेनिया, इरिथ्रोसाइटोपेनिया. दे सिक्रीट सेरोटोनिन. ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस काय आहे बघा. आता हे जे काही आहे ते आपण स्लाइड वरून बघूया. एक्सट्रिन्सिक पाथवे आणि इंट्रिन्सिक पाथवेनं ब्लड क्लॉट होतं. जेव्हा एखादा ब्लड वेसल डॅमेज होतो, रप्चर होतो, त्यावेळेला हवेशी संपर्क आला की थ्रोम्बोप्लास्टिन एन्झाईमच्या साह्यानं थ्रोम्बोप्लास्टिन 1 मिनिट फॉर्मेशन ऑफ एन्झाईम प्रोथ्रोम्बिनेज एन्झाईमच्या साह्याने हे थ्रोम्बोप्लास्टिन काय करतात, जे 1 ते फॅक्टर्स आहेत, 1 ते 13 फॅक्टर्स, तर ह्या सगळ्या फॅक्टर्सला ऍक्टिव्हेट करतात आणि ऍक्टिव्हेट करून थ्रोम्बिनच्या इनसोल्युबल थ्रोम्बिनचं सोल्युबल थ्रोम्बिन मध्ये रूपांतर करतात. आणि हे थ्रोम्बिन फायबर म्हणजे प्रोटीनचे फायबर आणि फॉर्मड इलेमेंट्स, प्लेटलेट्स, डेड रप्चर झाल्यामुळे किंवा इंजुरी झाल्यामुळे तिथले जे फॉर्मड इलेमेंट्स आहेत, WBCs, RBCs, प्लेटलेट्स, हे फॉर्मड इलेमेंट्स आणि थ्रोम्बिनचे फायबर दे फॉर्म अ मेश लाईक स्ट्रक्चर, जाळी तयार करतात. आणि फायब्रिनोजेन इनसोल्युबल फायब्रिनोजेनचं फायब्रिन सोल्युबल 1 मिनिट सॉरी थ्रोम्बिन इट कन्वर्ट्स सोल्युबल ब्लड प्रोटीन फायब्रिनोजेन इनटू इनसोल्युबल फायब्रिन. फायब्रिन फॉर्म्स अ नेटवर्क. हे फायब्रिन्स जे आहेत, फायब्रिन म्हणजे इनसोल्युबल फायब्रिन्स जाळं तयार करतात आणि त्याच्यामध्ये प्लेटलेट्स ट्रॅप होतात आणि ब्लड क्लॉट प्रोसेस होते. पुढे हार्ट. आता हे हार्ट हा सुद्धा ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम मधला अतिशय महत्वाचा घटक आहे. लाईक अ फिस्ट, वन्स फिस्ट म्हणजे आपली ही वळलेली मूठ ज्या पद्धतीने असते, ब्रॉडला बेसला हे ब्रॉड असतात, अपेक्सला हे पॉइंटेड आहे, स्लाइटली स्टिल्टेड ऑन द लेफ्ट साइड. या ठिकाणी 2 लंगच्या मध्ये हार्टची पोझिशन आहे आणि हे जी शेप आहे, ज्या पद्धतीनं तो इथं असं सिच्युएटेड आहे, त्याला म्हणायचं मेडियास्टेनम, द स्पेस बिटवीन 2 लंग्स. ऍट द ब्रॉड, बेसला तो ब्रॉड आहे, अपेक्सला पॉइंटेड आहे आणि अशा पद्धतीनं झाकलेली मूठ जशी आहे अशा पद्धतीनं आपल्या हार्टची पोझिशन 2 लंगच्या मध्ये आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, मेडियास्टेनम. आता इथे हार्ट वॉल हे 3 लेअरनी बनलेला आहे. वरचा आहे तो इपिकार्डियम. कार्डियम म्हणजे हार्ट कशापासून बनलेला आहे, कार्डियक मसल्स. हार्ट वरचा लेअर आहे ते इपिकार्डियम, मधला लेअर आहे तो मेसोकार्डियम, मेसोडर्मल, आणि इनर मोस्ट लेअर तो आहे एंडोकार्डियम. इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम हे प्रोटेक्टिव्ह फंक्शन मध्ये असतात. मायोकार्डियम इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. हार्ट इज ॲटोरिदमिक म्हटलेलं आहे, कारण हार्ट हे कार्डियक मसल पासून बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणती कपॅसिटी आहे, ॲटो, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन या पद्धतीची मुवमेंट, ॲटोरिदमिक मुवमेंट त्याच्यामध्ये होते. नाउ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, लिसन व्हेरी केअरफुली. हार्ट इज 4 चेंबर्ड. हार्ट किती चेंबरचा आहे, 4 चेंबर. वरचे 2 काय आहेत, ऑरिकल्स. वरचे 2 ऑरिकल्स आहेत, खालचे 2 वेंट्रिकल्स. हा एक आणि हे 2 वेंट्रिकल आहेत. राईट साइडला बघा, राईट साइडला जे आहे त्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. लेफ्ट साइडला जे आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ऑरिकल्स हे रिसिव्हिंग चेंबर आहेत. आणि व्हेंट्रिकल्स हे पंपिंग चेंबर आहेत. ब्लड फोर्सने लंग्स कडे आणि बॉडी पार्ट कडे पाठवत असतात. 2 ऑरिकल्स, 2 ऑरिकलच्या मध्ये इंटर ऑरिक्युलर सेप्टम आहे आणि 2 व्हेंट्रिकलच्या मध्ये इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे. ऑरिकल आणि व्हेंट्रिकल यांच्यामध्ये ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नावामध्येच आहे बघा, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर सेप्टम असतो. ऑरिकल्स हे थिन असतात, व्हेंट्रिकल हे
थिक असतात. असं का आहे? कारण ऑरिकल्स मध्ये रिसिव्हिंग चेंबर आहे, तो हळूहळू ब्लड लंग्स कडून किंवा बॉडी सेल कडून येत असतं आणि म्हणून ते खूप ऑरिकल हा थिन चेंबर आहे. आणि व्हेंट्रिकल मध्ये ब्लड खूप प्रेशरने ब्लड बॉडीकडे किंवा लंग्सकडे सप्लाय होत असतं आणि त्याच्यामुळे व्हेंट्रिकलच्या वॉलवरती प्रेशर येतं आणि या हाय प्रेशरमुळे व्हेंट्रिकल्स कसे आहेत? ठीक आहेत. ऑरिकल्स मध्ये इकडे बघा, हार्टच्या वरच्या पार्ट पासून जे बॉडी सेल कडून जे ब्लड येतं त्याला सुपेरियर व्हेना केव्हा म्हणायचं. हार्टच्या खाली म्हणजे पायापासून हार्ट पर्यंत जे ब्लड येतं त्याला इन्फेरियर व्हेना केव्हा असं म्हणायचं. हे दोन्ही सुपेरियर इन्फेरियर ऑरिकल मध्ये ओपन होतात. राईट व्हेंट्रिकल कडून ब्लड हे लंग्स कडे जाणार आहे बाय द पल्मोनरी आर्टरी. आता आर्टरी शब्द वापरला येते. आर्टरी काय करतात? ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी, कारण राईट व्हेंट्रिकल मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. हे लंग्स कडे प्युरिफिकेशन कडे जातं. लंग्स मध्ये प्युरिफाईड केलेलं ब्लड जे आहे ते सुपेरियर 4 वेना कॅवाज इथे हे बघा, हे पल्मोनरी व्हेन 4 पल्मोनरी व्हेन्स मार्फत ऑरिकल मध्ये येतं, ऑरिकल मधून व्हेंट्रिकल मध्ये येतं आणि व्हेंट्रिकल मधून अवॉर्टा, हे इकडे लक्ष द्या, हे अवॉर्टा मार्फत ऑक्सिजनेटेड ब्लड टू द बॉडी पार्ट किंवा सेलकडे ब्लड सप्लाय होतो. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, हे ऑरिकल्स आहे, हे व्हेंट्रिकल आहे. ऑरिकल आणि व्हेंट्रिकल, आता ही राईट साइड आहे, लक्षात घ्या. माझा जो डावा हात आहे ती राईट साइड आहे आणि माझा जो उजवा हात आहे तो साइड. इकडे कुठलं ब्लड आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. या साईडला कुठलं ब्लड असतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. हे ब्लड कुठे जातं? लंग्स कडे जातं. आणि व्हेंट्रिकल कडून हे जाणारे ते ब्लड कुठे जातं? बॉडी सेल कडे जातं. आता इकडे बघा, ऑरिकल मधून व्हेंट्रिकल कडे ब्लड फ्लो होत असताना इथे याच्यामध्ये वॉल्स आहेत, काही महत्वाचे वॉल्स आहेत. हे वॉल्स काय काम करतात? टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ द ब्लड अँड टू फ्लो ऑफ द ब्लड इन ओनली वन डिरेक्शन. एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यामध्ये जायला पाहिजे, उलट रिव्हर्स होऊ नये. सो अशा पद्धतीने वॉल्स असतात. हे जे वॉल्स आहेत, राईट साईडला जे वॉल्स आहेत हे असतात ट्रायकस्पिड वॉल. ट्रायकस्पिड वॉल. आता हे जे तुम्हाला दिसतंय तिथे, हे काय आहेत? व्हाईट फायबर्स आहेत आणि हे व्हाईट फायबर्सनेच ते वॉल्सला असं खेचून धरलेलं आहे, ओढून धरलेलं आहे. या टेंडेनी, कॉल्युमनी कॉर्निया किंवा टेंडेनी असं ही नाव आहे इथे. ट्रायकस्पिड वॉल. लेफ्ट साइडला आहे ते मिट्रल वॉल किंवा त्याला काय म्हणायचं? बायकस्पिड वॉल. व्हेंट्रिकल मधून, राईट व्हेंट्रिकल मधून जे ब्लड कॅरी केलं जातं पल्मोनरी आर्टरी, तर त्या पल्मोनरी आर्टरीच्या तिथे सुद्धा पल्मोनरी वॉल्व आहे टू प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड अगेन इन द राईट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकल मधून जे ब्लड सप्लाय होणार आहे बॉडी सेलकडे, तर त्या अवॉर्टाच्या ओपनिंगला सुद्धा तिथे अवॉर्टिक वॉल्व आहे टू प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड इनटू अगेन लेफ्ट व्हेंट्रिकल. सो हे ऑरिकल्स थिन आहेत, व्हेंट्रिकलचा चेंबर थिक आहे. दिस इज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. आणखी एक महत्वाचं इस्टेचियन ट्यूब एक आहे, थिबेसियन वॉल्व आणि सेमी लुनार वॉल्व. सेमी म्हणजे हाफ, लुनार म्हणजे मून. अर्ध्या चंद्राच्या आकारासारखा सेमी लुनार वॉल्व इथं याच्यामध्ये असतो, सेमी लुनार वॉल्व. आणि थिबेसियन वॉल्व दे आर ऑल्सो प्रेझेंट इन हार्ट. Pumping action of heart. Heart acts as a pumping organ of circulation. Rhythmic contraction म्हणजे तालबद्ध पद्धतीनं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे होत असतं विथ द हेल्प ऑफ कार्डियक मसल्स. तर हार्ट कुठल्या मसल पासून बनलेला आहे? कार्डियक मसल्स. आता बघा, कॉन्ट्रॅक्शन जे होतं त्याला सिस्टॉल म्हणायचं. डॉक्टर हा शब्द माहिती आपल्याला. डायस्टॉल म्हणजे रिलॅक्सेशन. ओके, सिस्टॉल फॉलोड बाय 1 डायस्टॉल, इट इज कॉल्ड एज हार्टबीट. एका नॉर्मल हेल्दी पर्सन मध्ये 70 to 72 टाइम्स पर मिनिट हार्टबीट होत असतात आणि यालाच काय म्हणायचं? हार्ट रेट. आता हे स्ट्रोक व्हॉल्यूम. ड्युरिंग इच हार्टबीट व्हेंट्रिकल पंप्स. एका हार्टबीट मध्ये 70 ml ब्लड पंप होत असतं. दॅट इज अ स्ट्रोक व्हॉल्यूम. मग स्ट्रोक व्हॉल्यूम 72 हार्टबीट हा काय झाला आपला? मल्टिप्लाय केलं की कार्डियक आउटपुट. कंडक्टिंग टिश्यू ऑफ द हार्ट. हे बघा, नोड्स.
आता आपण कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट बघूया. कंडक्टिंग सिस्टीम हार्ट कसं आहे, मायोजेनिक, कारण इट जनरेट्स इट्स ओन इम्पल्सेस. या राईट ऑरिकलच्या ओपनिंगला म्हणजे सुपेरियर वेना किंवा जिथं ओपन होतो त्याच्या बेसला एसए नोड आहे. हा एसए नोड आहे. ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या ओपनिंगला इथं एव्ही नोड आहे, ऍक्टिव्ह व्हेंट्रिक्युलर नोड. या व्हेंट्रिकलच्या थिक मधल्या इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये हा बंडल ऑफ हिज आहे आणि दोन व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये पर्किंजेस फायबर, लेफ्ट आणि राईटला पर्किंजेस फायबर आहे. आता त्यामुळे ओरिजिन ऑफ हार्टबीट हा कुठून स्टार्ट होईल? ओरिजिन ऑफ हार्टबीट इट स्टार्ट फ्रॉम एसए नोड. त्याचे इम्पल्सेस एव्ही कडे जातील, याच्याकडून हे सिग्नल बंडल ऑफ हिज कडे जाईल आणि दोन व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये दॅट इज पर्किंजेस फायबर कडे जाईल. आणि हा एमसीक्यू टाइप ऑफ क्वेश्चन आहे अंडरस्टँडिंग लेवलचा. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट, एसए नोडच्या ठिकाणी इम्पल्सेस क्रिएट होतात म्हणून त्याला पेस मेकर म्हणायचं, आणि एव्ही नोडच्या ठिकाणी पेस सेटर, त्याला कॉन्ट्रॅक्शन लेफ्ट व्हेंट्रिकल कडून, लेफ्ट व्हेंट्रिकल आणि राईट व्हेंट्रिकल कडे पास होत असतात. एव्ही नोडला पेस सेटर असं म्हणतात. वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट, आता हे काय आहे? डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ कार्डियक सायकल. एएस ऍट्रिक्युलर सिस्टॉल, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल, व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल, ऍट्रिक्युलर डायस्टॉल. हे असं जे काही प्रत्येक सिस्टॉलला किती वेळ लागतो, डायस्टॉलला किती वेळ लागतो, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे बघा. आता एक हार्टबीट जे आहे ते 0.8 सेकंड मध्ये कम्प्लीट होतं. आणि ऑन एन ॲव्हरेज 72 बीट्स हार्ट्स कम्प्लिटेड इन 1 मिनिट इन ॲन अडल्ट. हा अतिशय महत्वाचा आहे. सिस्टॉल आणि डायस्टॉल, डॉक्टर लक्षात ठेवा, डॉक्टर म्हणजे डायस्टॉलिक रेट आणि रिलॅक्स म्हणजे डायस्टॉल, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सिस्टॉल. आणि या पद्धतीनं किती वेळ लागतो? 1, 2, 3 म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलला किती लागतो? 0.3 सेकंड. तर अशा पद्धतीने हे जर ग्राफ तुम्ही लक्षात ठेवला तर याच्यावरती बऱ्याच प्रकारचे एमसीक्यू अंडरस्टँडिंग लेवल, स्किल लेवलचे येतात. रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी, हार्ट मायोजेनिक आहे आणि हा नर्वस सिस्टीम ऍज वेल एज हार्मोनल कंट्रोल मार्फत, हार्मोन्स मार्फत कंट्रोल केला जातो. हे बघा, नर्वस सिस्टीम मध्ये ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम की ज्यामध्ये हार्मोन्स, इपिनेफ्राइन हार्मोन्स जर वाढले तर हार्ट रेट इन्क्रीज होईल. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये ऍसिटिल कोलाइन हा न्यूरोट्रान्समीटर रिड्यूस झाला, कमी झाला तर हार्ट रेट, हार्टबीट कमी होणार आहे. नर्वस कंट्रोल, नर्वस कंट्रोल मध्ये काय आहे बघा, मेड्युला ऑब्लोंगेटा, ब्रेन आपल्याला स्टडी करायचा आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन टॉपिक मध्ये आहे. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर कुठे आहे? मेड्युला ऑब्लोंगेटा मध्ये. हा काय करतो? हार्ट रेट कंट्रोल करतो. त्याच्यानंतर केमिकल कंट्रोल, जसं की हायपॉक्सिया आहे, ऍसिडोसिस आहे, हायपोसिस, हे काय करतात? याच्यामुळे कार्डियक ऍक्टिव्हिटी डिक्रीज होऊ शकते या केमिकल कंट्रोलमुळे. हार्मोन्स मध्ये इपिनेफ्राइन, हार्ट नॉर इपिनेफ्राइन मुळे हार्ट रेट किंवा हार्टबीट कमी होतात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅप्शन, हे लक्षात ठेवा, पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, दे हॅव द मेजर इफेक्ट्स ऑन द ऍक्टिव्हिटी ऑफ कार्डियक. आर्टरीज, वेन्स आणि कॅपिलरीज हे ब्लड वेसल्स आहेत. ल्युमेन बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आर्टरी आणि वेन? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. अंडरस्टँडिंग लेवलवरती एमसीक्यू क्वेश्चन विचारले जातात. आर्टरीज हे ऑक्सिडेटेड ब्लड कॅरी करतं एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी, कारण तो राईट व्हेंट्रिकल मधून ब्लड लंग्स कडे नेतो. अपोजिट ह्याच्या व्हेन्स डिऑक्सिडेटेड ब्लड कॅरी करतात एक्सेप्ट पल्मोनरी व्हेन्स. हा पल्मोनरी व्हेन्स लंग्स कडून प्युरिफाईड ब्लड लेफ्ट ऑरिकल मध्ये आणतो. हे आर्टरीज डीपली सिच्युएटेड इन द बॉडी एक्सेप्ट रेडियल आर्टरी, ब्रॅकियल आर्टरी आणि फिमोरल. व्हेन्स थिन वॉल्ड असतात सुपरफिशियली अँड कॅरीज ब्लड फ्रॉम ऑर्गन्स टू हार्ट. तर आपल्या ह्या हातावरती किंवा पायावरती ह्या ज्या रेषा दिसतात त्या काय आहेत? ब्ल्यू कलरच्या आहेत, म्हणजे व्हेन्स आहेत, डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करतात. त्यामुळे त्याला कलर ग्रीन किंवा निळा जो आपल्याला दिसतात शिरा, ते त्यामुळे हे व्हेन्स. दे आर शोज 3 लेयर्स सेम हिअर, ट्युनिका एक्सटर्ना बाहेरचा, ट्युनिका मीडिया मधला, आणि इनर मोस्ट लेअर आहे तो टिनिका इंटरना. इंटरनली वॉल्स आर अब्सेंट, कारण प्रेशरनं ब्लड येत असतं. आर्टरीला वॉलची गरज नाही,
internally walls are present. पोर्टल व्हेन, कॅपिलरी. आता हे बघा पोर्टल व्हेन अतिशय महत्वाचं. हेपॅटिक म्हणजे लिव्हरकडे जाणारे पोर्टल व्हेन्स विच डिफर फ्रॉम या अदर व्हेन पेक्षा वेगळे आहेत. लिव्हर. सी कॅपिलरी स्मॉल हेअरलाईन स्ट्रक्चर. दीज आर एनी टू वर्क ऑफ मिनिट ब्लड वेसल्स. दे आर व्हेरी थिक सिंगल लेयर्ड स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेले आहेत. इन्व्हॉल्वड इन एक्सचेंज ऑफ मटेरियल्स. दे बियर स्मॉल पोअर्स. की त्या पोअर्स मधूनच WBC चे सेल बाहेर पडतात आणि मगाशी जे बघितलं आपण डायपेडेसिसची प्रोसेस करतात. पल्स सेरीज म्हणजे एक मालिका आहे. प्रेशर वेव्स दे ट्रॅव्हल्स थ्रू आर्टरीज ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. स्ट्रॉंगेस्ट आर्टरीज क्लोजर टू द हार्ट. इट फेल्ट इझिली आर्टरी लाईक रेडियल आर्टरी. आपल्याला इथं जर आपण इथं असं जर अंगठा जर ठेवला तर आपल्याला हे पल्स रेट जाणवू शकतात. ब्लड प्रेशर स्पिग्मोमॅनोमीटरने मोजतात. आर्टरी ब्लड प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरी. इट इज आर्टरियल ब्लड प्रेशर. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? सिस्टॉल. आणि डायस्टॉल म्हणजे काय? रिलॅक्सेशन. प्रेशर ऑन आर्टरियल वॉल ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन इट इज कॉल्ड एज डायस्टॉलिक प्रेशर. हे ब्लड प्रेशर कसं मोजायचं? इज इक्वल टू सिस्टॉलिक प्रेशर डिवायडेड बाय डायस्टॉलिक प्रेशर. हे असतं सिस्टॉलिक प्रेशर 120 मिलीमीटर मर्क्युरी आणि 80. हे महत्वाचं आहे. डिफरन्स बिटवीन सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक मध्ये हे बघा हे महत्वाचे टर्म्स आहेत. हायपोटेन्शन आणि हायपरटेन्शन. ब्लड प्रेशर जर 90-60च्या खाली आलं तर हायपो. आणि हायपर म्हणजे 140 आणि 90 मिलीमीटर मर्क्युरीच्या वरती जर ब्लड प्रेशर वाढलं तर त्याला म्हणायचं हायपरटेन्शन. म्हणजे ब्लड प्रेशर वाढण्याची कारण कार्डियाक आउटपुट, ब्लडची विस्कोसिटी, ब्लड व्हॉल्यूम, एज फॅक्टर इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल. व्हेनस रिटर्न, लेंथ ऑफ ब्लड वेसल, जेंडर, मेल फिमेल या सगळ्या गोष्टी, पेरिफेरल रेजिस्टन्स या सगळ्या गोष्टी ब्लड प्रेशरला अफेक्ट करतात. हायपरटेन्शन 180-120च्या वरती जर ब्लड प्रेशर गेलं तर हायपरटेन्शन इट इज डेंजरस टू हेल्थ. मायोकार्डियल इन्फेक्शन, चेस्ट पेन छातीमध्ये जर वेदना होत असतील तर मायोकार्डियल इन्फेक्शन. इट मे ऑल्सो कॉजेस ब्रेन हेमरेज म्हणजे ब्रेन मध्ये ब्लड क्लॉट किंवा ब्लड हॅमरेज होऊ शकतं. आता हे डिझिजेस आहेत बघा. CAD, कॅल्शियम, फॅट, कोलेस्टेरॉल, फायब्रस टिश्यू डिपॉझिटेड इन ब्लड वेसल्स. हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे काय? रिप्लेसमेंट ऑफ डॅमेज्ड हार्ट बाय द नॉर्मल हार्ट. अँजिना पेक्टोरिस हा याच्यामध्ये काय बघा सिव्हिअर पेन येतात. याच्यामध्ये कुठलेही सिम्पटम दिसत नाहीत. बिफोर सिम्पटम कुठलेही दिसत नाहीत. अँजिना पेक्टोरिस मध्ये अचानक छातीमध्ये कळ येतात. रिडक्शन ब्लड सप्लाय कारण कार्डियाक हे बघा हार्टचं काम काय आहे? सप्लाय ब्लड टू ऑल बॉडी सेल. पण हार्टला सुद्धा सप्लाय करणारे ज्या ब्लड आणि आर्टरी आणि व्हेन्स असतात तर ते कार्डियाक मसल्स ला ब्लड सप्लाय जर कमी झाला तर तो जो आजार आहे त्याला अथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात. पेन इन द नेक, लोअर जॉ, लेफ्ट आर्म आणि लेफ्ट शोल्डर याच्यामध्ये जर होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. अँजिओग्राफी म्हणजे एक्सरे इमेजिंग ऑफ कार्डियाक ब्लड व्हेसल. इट लोकेट्स द पोझिशन ऑफ ब्लॉकेजेस कुठे असतील तर त्या ह्या ग्राफीमधून आपल्याला दिसतं. त्याला अँजिओग्राफी असं म्हणायचं. याच्यामध्ये त्या पेशंटमध्ये स्टेंट इन्सर्ट केली जाते. जिथे काही ब्लॉकेजेस आहेत ते रिस्टोअर करून ब्लड सप्लाय पूर्ववत केला जातो. सायलेंट हार्ट अटॅक मध्ये बघा क्लासिक हार्ट अटॅक, एक्स्ट्रीम चेस्ट पेन, हायपरटेन्शन, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ श्वास घ्यायला त्रास होतो, स्वेटिंग आणि डिझिनेस. मेन्स आर अफेक्टेड बाय सायलेंट हार्ट अटॅक दॅन वुमेन. नॉर्मल ECG हा ECG आपल्याला माहितीये PQRS. आता बघा पी वेव्ह हा ॲट्रियल डिपोलरायझेशन हा केमिस्ट्रीचं सगळं कन्सेप्ट आहे तुम्हाला माहितीये. पोलरायझेशन, डिपोलरायझेशन. QRS कॉम्प्लेक्स व्हेंट्रिकल्स डिपोलरायझेशन मुळे आणि टी वेव्ह कधी होतात? व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. जर काही असतील तर हा जो नॉर्मल ECGचा ग्राफ आहे तो आपल्याला मिळणार नाही आणि डॉक्टर त्या ग्राफवरून डायग्नोज करतात. हार्टबीट हा ऑप्शन आता हे MCQ टाइप ऑफ क्वेश्चन आहे. हार्टबीट केव्हा इन्क्रीज होतात? स्टिम्युलेशन ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि ॲड्रेनालिन हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे. इलेक्ट्रोकार्डिओग्राम काय मेजर करतो रे? इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ
हार्ट. लिम्फॅटिक सिस्टीम लास्ट वन, इट कन्सिस्ट ऑफ, याच्यामध्ये लिम्फ आहे, लिम्फॅटिक वेसल्स आणि ऑर्गन्स आणि काही टिश्यू असतात. बघा हे बघा, इट इज हे सुद्धा फ्लुइड आहे, कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला आहे. याच्यामध्ये एक्सेप्ट आरबीसी, प्लेटलेट्स आणि सम प्रोटीन्स सोडले तर हा सेम ब्लड सारखाच आहे. आरबीसीज नाहीये म्हणून हे कलरलेस आहे. फंक्शन काय आहे? इंटरस्टिशियल फ्लुइड, इम्युन डिफेन्स मेकॅनिझम मध्ये आणि फॅट ऍब्सॉर्प्शन.